अक्षय कर्डिले राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार यांनी क्षेत्रीय भेट दिली असून मी त्यांचे जनसंपर्क त्याला बेंड करतो. तो बेंड झाला की त्याला एक टॅक वेल्डिंग केलं जातं. ते झालं आपण आपण सध्या पूर्ण म्हणजे फॅक्टरीवर सुद्धा वेल्डिंगच्या टेस्ट करतो. प्रेशरने किंवा कुठल्या याने तुटलं नाही, नंतर काम सुरू झालं म्हणजे एकदा पाणी सुरू झालं. सर फॉरेवर येते 25 वर्षापेक्षा जास्त 30 वर्षापेक्षा आहे. मग त्याच्यानंतर विटामिन प्रायमर अप्लाय करून इथं याच्यामध्ये आपण ट्रॅम्पोमध्ये पाहू शकतो. ही 25,000चं चेनेज आहे. इथं आपलं डिलिव्हरी चेंबर आहे सर. इथून 5 किलोमीटर पुढं इथं आपली रायझिंग मेन संपते सर. म्हणजे या हायवेपासून या बाजूला 5 किलोमीटर मुळा इथं पंप हाऊस आहे मुळा धरणामध्ये. हां सर. हो या तलाव हो सर. आणि ही आपली आता टप्पा 2 चालू आहे. ही इथून रायझिंग मेन चालू पुढं पोहोच करतो. लाल दिसतोय ना आपला नगर संभाजीनगर रोड आहे. सगळ्या लोकांना हॅलो थोडंसं असं येऊ करा ना म्हणजे सगळ्या उपस्थित पाहुण्यांनी चहा पाण्याचा आमल्या गावाची विनंती करतो. भेटलं होतं मला आपलं सहकार्य पाहिजे. आणि आत्ता जे काही दादा बोलले ते आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं स्वप्न म्हणजे वांबोरी चारी टप्पा 2चं काम गेल्या 2 वर्षापूर्वी साहेबांनी आणि आमदार साहेबांनी एकत्रित येऊन भूमिपूजन समारंभ संपन्न केला आणि कामाची सुरुवात केली. आणि आज आपण पाहतो की हे काम अतिशय प्रगती पातळीवरती चालू आहे. अत्यंत चांगल्या दर्जाचं काम आज आपण पाहणी करताना माहिती घेतली तर काम चाललेलं आहे. खरं म्हणजे हा सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे. म्हणून विशेष साहेबांचा नेहमी पाठपुरावा आणि लक्ष वांबोरी चारीकडे पहिल्यापासून. आणि साहेबांचं स्वप्न होतं की माझ्या मतदारसंघातील सर्व गावांना पाणी मिळालं पाहिजे आणि त्याकरताच हा प्रकल्पाची सुरुवात झालेली. आज इथं आल्याच्या नंतर आपल्याला सर्वांनाच साहेबांची आठवण येते. साहेब आपल्यामध्ये नाही त्याची 100% सर्वांनाच उणीव भासते. कारण की किती बारीक साहेब लक्ष द्यायचे. एक एक गोष्टीला साहेबांना फोन राहायचा आणि साहेबांनी पूर्णपणे जबाबदारी घेतलेली तलावांचा समावेश केलाय. आज खरं म्हणजे वांबोरी चारी म्हटलं की ज्यावेळी पोटनिवडणूक होती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या मतदारसंघामध्ये माझ्या प्रचाराच्या निमित्तानं सभेसाठी आलेले. त्यावेळेस साहेबांविषयी त्यांनी आवर्जून उल्लेख केला की जेव्हा जेव्हा मला कर्डिले साहेब भेटतात एकच त्यांचं माझ्याकडे हट्ट असतो तो म्हणजे वांबोरी चारी. म्हणजे ही चारी किती महत्त्वाची आपल्याला सर्वांना माहिती आहे. साहेबांच्या सर्वात जास्त आणि आवडता विषय म्हणजे वांबोरी चारी. त्यामुळे आता राहिलेले 7-8 महिने आपल्या कामासाठी या कामासाठी ज्या ज्या गोष्टीची गरज लागेल मी स्वतः ग्राउंडवर उभा राहून आपल्याला याकरता मदत करण्याकरता पूर्णपणे तयार आहे. आणि निश्चितपणे या संबंधित ज्या ज्या अडचणी येत्या समस्या असतील त्या पूर्णपणे सोडवण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे. आणि निश्चित काम कुठल्याच प्रकारे अडथळा न येता आपल्याला चांगल्या पद्धतीने पूर्ण करून आपल्याला भव्य दिव्य असा कार्यक्रम करून साहेबांच्या स्वप्नपूर्ती ही करायची आहे. कारण की आता संबंधित इथं अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, आमचे सर्व कुटुंबातले सदस्य म्हणजे साहेबांवर प्रेम करणारे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ इथं उपस्थित आहेत. आणि
आपल्या सर्वांनाच साहेबांची खरं म्हणजे ही काम पूर्ण करून इच्छा पूर्ण करण्याची आपल्याला सर्वांना मनातून मनोकामना आहे. म्हणून नक्कीच 100% हे काम चांगल्या दर्जाचं चालू आहे आणि चांगल्या प्रकारे हे काम येणाऱ्या काही दिवसात महिन्यातच पूर्ण होते. नक्कीच आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा मी ही विनंती करेल की आपण जेवढं लवकर होता येईल, आता मी 7 महिने धरले, पण त्याच्याही जेवढं आपल्याला लवकर करता येईल तेवढं आपण सर्वांनी लक्ष देऊन ह्या कामामध्ये सहभागी राहावं. आणि संबंधित आपल्याला ज्या ज्या अधिकारी वर्गाला जर अडचणी आल्या, कुठल्याही गावातील कुठल्याही शेतकऱ्याचे असो किंवा कोणाचाही असो, आपण लगेचच मला तुरंत फोनवरच जरी कळवलं तर मी लगेच त्याच मिनिटाला ती अडचण दूर करेल. पण काम आपलं चांगल्या पद्धतीने पुढं आपल्याला घेऊन जायचं आणि नक्कीच हे काम पूर्ण झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आहे पाणी आल्याच्या नंतर येईल, तो खरं म्हणजे आदरणीय कर्डिले साहेबांना ही श्रद्धांजली 100% आहे. तर निश्चित आज पाणी करत असताना आपण पाहिलं की चांगल्या प्रकारे काम चालू आहे. तर असंच आपल्या सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, संबंधित आमचे कॉन्ट्रॅक्टर, त्यांचे सर्व सहकारी आणि आमचे सर्वच ग्रामस्थ, प्रमुख पदाधिकारी यांनी आज उपस्थिती लावली, त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि आपण या कामाला अशाच पद्धतीने चांगल्या गतीने पुढे नेऊ. आणि सर्व आता इथं शेतकरी उपस्थित आहेत त्यांनाही मी सांगतो की 7 महिन्याच्या आत आपल्याला ही 100% वांबोरी-चारी टप्पा 2 हा प्रकल्प पूर्ण झालेला पाहायला मिळेल आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही. एवढंच सांगतो. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार. आपल्याला या कामासाठी पुढील वाटचालीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.